लागलेला आगीचा धूर मेट्रोमध्ये शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मेट्रोमध्ये धूर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। 2 दिवसांपूर्वी संध्याकाळी एका खासगी बसमध्ये देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली मोठी आग लागली होती। आगीत मोठ्या प्रमाणात धूर निघाला होता। धूर संपूर्ण देवीपाडा मेट्रो स्टेशन परिसरात शिरला होता आणि त्यासोबतच तिथून जाणाऱ्या मेट्रोमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धूर गेला होता। एका प्रवाशांनी मेट्रोच्या आतून धुराचा हा व्हिडिओ बनवलाय। व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, मुंबईची वाहतूक मेट्रो लोकल बस सध्या अत्यंत संवेदनशील होत असल्याचं आपण पाहतोय। कशा हा धूर मेट्रोमध्ये गेला, खबरदारी घेतली गेली नव्हती का मेट्रो प्रशासनाकडून? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहिलं तर काल परवा संध्याकाळी 4:30-5च्या सुमारास आहे तर मेट्रो स्टेशन खाली बोरिवली देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली एका खासगी बसमध्ये मोठी आग लागली। या आगीचा जो धूर होता मेट्रो स्टेशन खाली असल्यामुळे पूर्ण देवीपाडा मेट्रो स्टेशन परिसरात शिरला होता। यामध्ये एक धक्कादायक प्रकार आता 2 दिवसानंतर समोर आला। एक व्हिडिओ आलाय ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात धूर आहे। एका प्रवाशाने त्या धुराचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे। खरं तर आपण मेट्रो सुरक्षित असा प्रवास करताना पाहायला विचार करतो, मात्र देवीपाडा मेट्रो स्टेशन परिसरात जेव्हा आग लागली होती तेव्हा त्या ठिकाणी मेट्रो कशी आली, मेट्रो थांबवली गेली नव्हती का? कारण एवढा मोठ्या प्रमाणात धूर कसा काय? संवेदनशील ठिकाण असतात मेट्रोचं, मात्र मेट्रो खाली जे आग लागली होती तेव्हा आपण पाहिलं तर 1 ते 1.5 तासामध्ये आगीवर नियंत्रण अग्निशमन दलाचे जवान 4 ते 5 जवान गाड्या येऊन मिळवली होती। मात्र आता जे एक समोर व्हिडिओ आहे ते त्यातून घटना आपण प्रवाशांसंदर्भात पाहायला मिळत आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर शिरल्याचं पाहायला मेट्रोचं। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।